कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। महेंद्र थोरवे यांना महायुतीमधून तिकीट मिळाल्यानंतर सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केली। राष्ट्रवादी पक्ष फोडत सुधाकर घारे यांनी अपक्ष उमेदवारीचा पर्याय निवडला। या संपूर्ण राजकीय सत्रामागे सुधाकर घारे यांच्यासोबत सुनील तटकरे यांची अदृश्य शक्ती होती अशी सुद्धा चर्चा आहे। महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघात अनेक विकास कामं केली। 2900 कोटींच्या निधीमधून काय विकास कामं केली याचा अहवाल महेंद्र थोरवे यांनी जनतेसमोर मांडला। निवडून आल्यावर टप्पा 2 मध्ये आणखी काय विकास होणार याचा जाहीरनामा सुद्धा महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केला। महेंद्र थोरवे यांच्या 2900 कोटींच्या विकास कामांचा दावाच खोटा आहे असं म्हणत सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेतली। महेंद्र थोरवे यांचा जाहीरनामा मलाच पूर्ण करावा लागेल असं म्हणत सुधाकर घारे यांनी मला निवडून द्या असं आवाहन जनतेला केलं। महेंद्र थोरवे त्यांच्या कार्यशैलीमुळे अल्पावधीतच चर्चेला आले। मतदारसंघाला पर्यटनाच्या दृष्टीनं नवचैतन्य देण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला। तर सुधाकर घारे यांनी अनेक भव्य उपक्रमांमधून थेट जनतेशी संवाद साधला। या दोनही नेत्यांची लोकप्रियता बघून मतदारसंघातली चुरशीची लढत याच दोघांमध्ये होईल हे स्पष्ट झालं। म्हणूनच या अटीतटीच्या सामन्यांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लागून आहे असं म्हटलं तरी चालेल। मतदानाचा निकाल 23 तारखेला जाहीर होणार आहे। विजयी उमेदवाराच्या गळ्यात जनतेच्या विश्वासाची माळ पडणार आहे। त्यामुळे जनतेचा कौल कोणाला आणि रोष कोणावर हे अवघ्या 20 ते 22 तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। तुम्हाला काय वाटतं? जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असेल? कमेंट करून नक्की सांगा। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।